देवी, आपण ज्यांना तातडीने बोलवून आणण्याचा निरोप धाडला होता त्यांना मी घेऊन आली। नारायण नारायण नारायण। प्रणाम देवी। आपला निरोप आम्हाला मिळाला म्हणून तत्परतेने इथे निघून आलो। सांगा, कशासाठी एवढ्या तातडीनं निमंत्रण धाडलं आपण? मुनिवर, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे। त्यासाठीच विनंती करण्यासाठी तुम्हाला बोलावले होते। देवी आहो, आपण आम्हाला माते समान आहात आणि माता कधी विनंती नाही करत। माता कायम आज्ञा देते। आपण आम्हाला आदेश द्या। आमच्या परीनं आपल्या हितासाठी जे शक्य असेल ते आम्ही नक्कीच करू। आमच्या भक्तांच्या काळजीने आम्ही अस्वस्थ झालो आहोत मुनिवर। असुर त्यांना त्रास देत आहेत। त्यांनी काहीतरी कट रचलाय आणि विशिष्ट तंत्र आणि असुरी शक्ती वापरून त्यांनी आमच्यापासून सारं काही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय। देवी, आता हे काय अघटित? हो, सगळं काही अघटितच घडतंय। आम्ही आमच्या दृष्टीने ते पाहू शकत नाही आहोत। ते कुठे घडतंय ते देखील शोधू शकत नाही आहोत। आमची इच्छा आहे की तुम्ही आमची दृष्टी व्हा। देवी, आपल्यासाठी, आपल्या भक्तांसाठी काहीतरी चांगलं करायला मिळणं हे आमच्यासाठी अहोभाग्यच। नक्कीच आपल्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही सारं काही करू। आम्ही महिषासुराशी युद्धाची तयारी म्हणून अष्टदिशा बंधनासाठी प्रयत्नशील आहोत। 8ही दिशा आम्ही सुरक्षित करणार आहोत। मात्र हे कार्य मोठे आहे। यमाई आणि मायाक्का या 2 देवींनी 2 दिशा सुरक्षित केल्या आहेत। अन्य दिशांकडे जाऊन माहिती घेण्याची गरज आहे। तुम्ही अन्य दिशांना जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करा। तुम्ही क्षणात 3ही लोकात फिरू शकता। कोणत्याही प्रदेशात, कोणत्याही काळात विहार करू शकता। या कामासाठी तुम्हीच योग्य आहात। नारायण। देवी, आता आपण काहीच काळजी करू नका। हे असुर नक्की काय करतायत हे आम्ही शोधून काढतो। नारायण नारायण। प्रत्येक वेळी स्वतः सारं काही सांगण्यापेक्षा गोष्टी अलगद उलगडणे आणि उमगणे जास्त महत्त्वाचे असते। प्रभू, प्रणाम। प्रभू, प्रणाम। काय झालं प्रभू? कुठल्या विचारात हरवला आहात आपण? आम्ही आदिशक्तीला भेटायला गेलो होतो, पण तिथे आदिशक्ती नव्हत्याच। तिथे मूळ माया होती, आदिशक्तीचे आदिम रूप। आदिशक्तीने आम्हाला निरोप देण्यासाठी तिथे एक दृष्टांत ठेवला होता, ज्यात आदिशक्ती तुळजादेवीनं सावध राहायला सांगत होत्या। तुळजा देवींना सावधान राहण्यास सांगत होत्या? प्रभू, अहो याचा अर्थ काय आहे? तोच विचार आम्ही देखील करतोय नंदी। आदिशक्तींनी बांधलेली ही लीला खूप जटिल आहे। त्यातील बऱ्याच गोष्टी आमच्यापासूनही गुप्त आहेत। त्यामुळे कधी कधी त्या आमच्या समोरही प्रश्न होऊन उभे राहतात। प्रभू, अहो कदाचित त्या महिषासुराबद्दल आपल्याला सावध करत असतील। तसंही आपला हा विवाह होऊ नये अशीच त्या महिषासुराची इच्छा आहे। त्याबद्दलच हा धोक्याचा इशारा असेल असं वाटत तर नाहीये नंदी। तो दृष्टांत केवळ विवाह संबंधितच होता। जे काही घडणार आहे ते विवाहाविषयीच घडणार आहे। मग आपण हे मातेंना सांगायला हवं ना? नाही नंदी, आधी आम्हाला या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे। त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायचं आहे। देवीनं हे सांगून
त्यांना विचलित करण्याची आमची इच्छा नाही. यामागे आदिशक्तींनी बांधलेल्या लीलेचे काय रहस्य आहे हे आम्ही शोधून काढणारच. सगळं गाव बेचिराग झालं. जिवंत राहिलेले गावकरी सुद्धा मला बघून पळून गेले. आता गावात जाऊन बघून येतो सगळीकडे. कोणी जिवंत राहिलं तर नाही ना, कोणी वाचलं असेलच तर त्यांना देखील शोधून त्यांचाही नायनाट करता येईल. येतोय कुठल्या तरी माणसाचा इथून वास येतोय. अहो लाक्यासुराने गावात धुमाकूळ घातलाय. अख्खं गाव बेचिराग केलंय त्यानं. अहो कित्येक जणांचे जीव घेतलेत आणि काही लोक गाव सोडून पळून गेलेत. लाख्यासुरानं त्याचं कर्तव्य उत्तम पद्धतीनं बजावलेलं आहे. त्याच्या जवळच्या विशेष शक्तीमुळे तुळजाला हल्ला कुठून होतोय हे कळणारच नाही. पण मला एक कळत नाही दैत्यगुरु, तुळजाला काही कळणारच नाहीये तर मग ह्या सगळ्या कारस्थांचा काय उपयोग? तुळजाला हे कळणारच आहे, कारण की साक्षात शक्तीचं रूप आहे. हल्ला होतोय हे तिला जाणवेल, परंतु कुठून हल्ला होतोय हेच कळणार नाही. त्यामुळं ती अस्वस्थ होईल आणि मग तिची जागा सोडून ती भूलोकावर भ्रमण करायला बाहेर पडेल. त्यामुळं काय होईल? त्यामुळे महादेवांशी विवाह करण्याच्या तिच्या तयारीमध्ये व्यत्यय येईल. तिचं लक्ष विचलित होईल आणि हा विवाह टाळला जाईल. वा, ही योजना फारच उत्तम आहे दैत्यगुरु. आपण फारच बुद्धिमान आहात, म्हणूनच आपण असुरांचे गुरु आहात. जा जा आणि हा वृत्तांत महिषासुराला दे, त्यालाही आनंद होईल. तशी आज्ञा. असिलोमा, कोणता वृत्तांत असुर नरेशांना सांगायचा आहे? लाख्यासुराने काय काय उच्छाद गावामध्ये मांडला आहे त्याची वार्ता असुर नरेशांना द्यायची आहे. मग तू सगळे तपशील आम्हाला सांगशील. आम्ही असुर नरेशांपर्यंत पोहोचू. सांग. क्षमा करा सम्राटने. असुर नरेशाने सांगितलं आहे की सध्या तरी तुम्हाला या सर्व प्रकारापासून दूर ठेवावं. असं म्हणाले असुर नरेश? होय. हा आमचा अपमान आहे. थांब शुंभा. असिलोमा तुझा. जशी आज्ञा. शुंभा, असा हाताताईपणा करू नकोस. अगोदरच महिषासूर सध्याच्या परिस्थितीमुळे, घटनांमुळे अत्यंत त्रस्त आहे. ते आमच्याशी ज्या पद्धतीने वागत आहेत, मग ते योग्य आहे का दैत्यगुरु? त्यांच्यासाठी आजवर आम्ही काहीच केलं नाही का? त्यांच्या आयुष्यामध्ये आमचं स्थान काहीच नाहीये का?
युद्धामध्ये आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत केली, आजही करतो आहोत. त्यांच्या सैन्याची सेनापती व्हावी अशी आमची मनीषा होती, परंतु ते प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला डावलत आहेत. असं का? शुंभा, तू अनेक चांगली कामं केलेली आहेस, परंतु तुझ्या हातून चुकाही झालेल्या आहेत. कालांतरानं महिषासुराचा राग निवळेल, तो शांत होईल. तूही शांत हो. थोड्या काळानं सगळं काही व्यवस्थित होईल. घाबरू नको बाळा आणि रडू नको. हा, मी तुला काहीच होऊ देणार नाही. हा, तुझ्या आईकडे मी तुला सुखरूप पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. कशी आहेस तू बाळा? कशी आहेस? मांडाबाई, तू केवढी धाडशी आहेस ग. गावात लाक्यासवर फिरत असताना बी तू गावात जाऊन त्या पोरीला वाचून घेऊन आलीस. तुझं नशीब म्हणून तुम्ही दोघी वाचलात. परत असं धाडस करू नकस. उद्या सकाळी पाठ झाली की आपण इथनं निघूया. ही चूक आपण करता कामा नाही. लाख्यासूर आता आपल्या सगळ्यांना शोधत मागे येणार, हे मी त्याला बोलताना ऐकलंय. मग आता काय करायचं? आपण देवीची आराधना करूया, तिला साथ घालूया. ती नक्की आपल्या मदतीला येईल. देवीला यायचं असतं तर आतापर्यंत आलीच असते की. ती नक्की येईल. आपण प्रार्थना करून तर बघू. अगं पण कुठं करणार तिची प्रार्थना आणि कशी हाक पोचणार तिच्यापर्यंत? लाक्यासूर म्हणाला होता तुमच्या हाका गावातनं बाहेर पडणार नाहीत. मग आता काय करायचं? इथं जवळच डोंगरावर मांडव्य ऋषींचा आश्रम आहे. ते स्थान पवित्र आहे. तिथं लाख्यासुराची कोणतीच माया चालणार नाही. आपण सगळे डोंगर चढून जाऊया आणि तिथं जाऊन देवीला साथ घालूया. अगं तो डोंगर चढणं खूप कठीण आहे ग. त्या असुरानं आपल्याला पाहिलं तर? आपल्याला आपला जीव वाचवायचा असेल आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करायचा असेल तर आपल्याला एवढा धोका पत्करायलाच हवा. चला निघूया. कुणीच यायला तयार नाही? गोदक्का, प्रल्हाद भाऊ, भीमांना? ठीक आहे, कुणी येऊ नका माझ्या बरोबर. मी एकटी जाईन, देवीला साथ घालेन आणि इथं यायला भाग पाडेल. मी पळणार नाही, मी लढणार. मी वाचवणार आपलं गाव. मी येते आई, तुला साथ घालायला. काय झालं? तुम्ही एवढा राग राग का करताय? संताप, संताप झालाय आमचा, संताप झालाय. आजवर एवढा अपमान आमचा कोणी केला नव्हता. अपमान कोणी केला? साक्षात असुर नरेश महिषासूर. नाही, मला काही कळलं नाही सम्राज्ञी. मनोरमे, असुर नरेशांचा राग शांत करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही त्यांना आमची बाजू पटवून देण्यासाठी गेलो होतो, परंतु त्यांनी आम्हाला झिडकारून लावलं. एवढंच नाही तर परस्पर असिलोमा सारख्या असुराच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी निरोप पाठवला.
त्यांना आमच्या भेटीची काही गरज नाहीये. आम्ही त्यांच्यापर्यंत कोणतीच वार्ता पाठवण्याची गरज नाही. असुर नरेशांनी आम्हाला पोरकं केलं ग, आम्हाला एकटं सोडलं. आजवर ही वेळ कधीच आली नाही एवढे आम्ही निराश झालोय, आम्ही हताश झालोय. अंगाची लाही लाही होते आमच्या. आम्हाला संताप येतोय. आमचं नैराश्य दाटून येते इथं मनोरमे. आम्हाला समजत नाही आम्ही काय करू. असुर नरेश असं वागलेत आमच्याशी, आम्ही कधी विसरणार नाहीये. सम्राज्ञी ऐका ना, सम्राज्ञी शांत व्हा. सम्राज्ञी मी काय म्हणते, या 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 तुम्ही ते बसा. या बसा इथे सम्राज्ञी, बसा. सम्राज्ञी सावरा स्वतःला. अहो पती पत्नी मध्ये अशी भांडणं होतच राहतात. ही भांडणं वाऱ्यासारखी येतात आणि इरून जातात. यात एवढं काय बी नाही सम्राज्ञी. आणि त्यांचा राग हा काही काळाचा आहे, तो नक्कीच दूर होईल बघा. आणि दूर नाही झाला तर, आणि त्याच काळात जर ती तुळजा या महालात आली तर ती असुर नरेशांची प्रिय होईल आणि ती पट्टराणी होईल. आम्ही दासी नाही, नाही आम्ही दासी नाही होणार. तुळजाची दासी होण्यापेक्षा आणि तिची सेवा करण्यापेक्षा आणि हे जिवंत मरण यातना भोगण्यापेक्षा आम्ही हा महाल सोडून जातो. आम्हाला राहायचं नाहीये ते. नाही सम्राज्ञी असं काय बी होणार नाही. ऐका ना सम्राज्ञी, तुम्ही जसा विचार करताय तसं काय बी होणार नाही. समजा व्यवस्थित होणार आहे. काय सुद्धा व्यवस्थित नाहीये. सगळं बिघडलंय मनोरमे, सगळं बिघडलंय. सगळं बिघडलंय मनोरमे, काही राहिलेलं नाहीये. नाही सम्राज्ञी शांत व्हा. तुम्ही बसा सम्राज्ञी, बसा सम्राज्ञी, बसा इथं. शांत व्हा सम्राज्ञी, असं राग करू नका सम्राज्ञी. म्या म्हटलं ना तुम्हाला, असुर नरेशांचा हा राग काही कायमचा नाही. अहो तुम्ही त्यांच्यासाठी एवढं समज केलं आहे, ते तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. आणि त्यांचा राग होईल ना दूर. त्यांना थोडा येळ तर द्या. तोपर्यंत तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या. आणि काही लागलं तर मी आहे ना. शांत व्हा सम्राज्ञी, शांत व्हा. मळगंगा देवीला महादेवांकडून लग्नाची मागणी घातली, त्यामुळं सगळ्या गोष्टी बिघडल्या आणि नंतरच्या घटना अति वेगानं घडत गेल्या. सम्राज्ञी, या सगळ्या अनर्थाचं कारण तुम्ही आहात. तुमच्या अविचारी कृत्यांमुळे आज महादेव आणि तुळजाचा विवाह होतोय. असुर नरेश, आम्ही केवळ आपल्यासाठी. थांबा. यापुढे तुम्ही काहीही करणार नाही. प्रणाम दैत्य गुरु. असुर नरेशांना मी सारी वार्ता सांगितली आहे. लाख्यासुराने जो उच्छाद मांडलाय त्यामुळे असुर नरेश आनंदी आहेत. असुरांचा विजय होतोय याचा त्यांना हर्ष झाला आहे. तरीही एवढ्या लवकर विजयोत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. असं का म्हणताय दैत्य गुरु? ही तर आनंदाची वार्ता आहे ना. आपल्या या मोहिमेत एक अडथळा येऊ पाहतोय. कोणाचा अडथळा? देवीचा? देवी नाही, परंतु एक दुसरीच कुठली तरी शक्ती आहे आणि तिचा शोध देवी सुद्धा घेत आहे. देवी नाही तर कोणती शक्ती दैत्य गुरु? तो सामान्य रूपामध्ये दडलेला आदि शक्तीचा अंश आहे. ती शक्ती आहे
परंतु अजून जागृत नाही, तिला तिची जाणीव नाही. त्यामुळं आत्ताच त्या शक्तीला रोखलं तरच आपण तिला थोपवू शकू. नेमकं काहीच दिसत नाही, मात्र काहीतरी विलक्षण जाणवतं हे निश्चित. ते शक्तीचं रूप आहे, आदिशक्तीचा सुप्त अंश, आमच्या मानवी शरीराच्या मर्यादा आणि असुरांनी निर्माण केलेला धुराचा पडदा. त्यामुळे आम्ही या पलीकडे काहीही पाहू शकत नाही. या शक्तीला मदत करायला हवी, परंतु कशी करू?